नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत शिवसेना नगरसेविका सरोज पाटील यांनी महापालिकेत ठोक मानधन व कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेत प्रशासनाचे लक्ष वेधले। महापालिकेच्या सेवा विनिमय नियमावली 2026 मध्ये कंत्राटी व ठोक मानधन कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी तथा सूचना सरोज पाटील यांनी बैठकीत मांडली। आज पहिली स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि खरोखर ही पहिलीच मीटिंग असल्यामुळे आम्हाला सभापती महोदयांकडनं खूप चांगली अपेक्षा होती, परंतु सभापती महोदयांना जे आम्ही प्रश्न करत होते ते सभापती स्वतः बोलत नसून दुसरे सन्माननीय सदस्य त्याला उत्तर देत होते। आज तुम्ही बघाल की जो एक ठराव सन्माननीय जे स्थायी समितीचे सदस्य आहेत सागरजी नाईक साहेब यांनी एक ठराव आणला होता। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 465(1) ते ल अन्वये नवी मुंबई महानगरपालिका सेवा विनियम 2026 तयार करून मंजूर करण्याबाबतचा हा ठराव होता। तर त्या ठरावामध्ये मी अभ्यास केला असता मला असं दिसलं की त्या जे आपला अजेंडा होता त्याच्यामध्ये नियम 2 लागू क्षेत्रामध्ये तात्पुरते कर्मचारी आणि करारनामा कर्मचारी म्हणजे तात्पुरते कर्मचारी करारनामा कर्मचारी ह्यांच्याकरताच हा ठराव होता का? आज तुम्ही बघाल तसं बघायला गेलं तर माझी ही तिसरी टर्म आहे आणि स्थायी समितीमध्ये सदस्य म्हणून देखील मी काम केलेलं होतं, पण आज जो प्रकार पाहायला मिळाला तो याआधी कधीही पाहायला मिळाला नव्हता। माझा असा प्रश्न होता की तात्पुरते कर्मचारी आणि करारनामा कर्मचारी यांचाच तुम्ही विषय घेऊन आलात, मग आज वर्षानुवर्षे आज 15 ते 16 वर्ष म्हणजे मीच पालिकेत 20 वर्षाचा माझा अनुभव आहे, तर त्या पालिकेमध्ये ठोक मानधनवर काम करणारे कर्मचारी आहेत, कंत्राटी पद्धतीने काम करणारे कर्मचारी आहेत, तर त्यांचा इथे कुठेही उल्लेख करण्यात आलेला नव्हता। अहो ते 20-20 वर्ष काम करतायत, अगदी तुटपुंच्या पगारावर ते काम करतायत। जर त्यांचा उल्लेख इथे करण्यात आला असता तर ते मला समाधान वाटलं असतं। आज त्यांचा तुम्ही पगारवाढीचा प्रस्ताव देखील आणत नाहीये, आज ते नुसते भांडतायत, त्यांना तुम्ही लवकर ऑर्डर देखील देत नाहीयेत। मग अशा वेळेस त्या कर्मचाऱ्यांनी काय करायचं? त्या कर्मचाऱ्यांच्या जीवावरच आपण महानगरपालिकेने अनेक पुरस्कार घेतलेले आहेत, मग त्यांचा कुठेतरी विचार करण्यात यावा। आणि ही माझी कळकळीची विनंती होती की सन्माननीय सभापती महोदय, हा जो आपण तात्पुरते कर्मचारी करारनामा कर्मचारी तिथे जो आणलेला आहे उल्लेखित केलेला आहे, तर तिथे ठोक मानधन कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी याचा उल्लेख करण्यात यावा। पण त्यांनी ते तसं न करता त्यांनी त्यांचंच चालवलं। आम्ही सभापतींना प्रश्न विचारत होतो, ते सन्माननीय सदस्य सागरजी नाईक साहेब उत्तर देत होते। त्यामुळे आता कुठेतरी मनाला एक खंत वाटायला लागले की आपण ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलेला आहे आणि त्यांचे प्रश्न आपण उपस्थित करतोय, तर कुठेतरी ते खंडित केले जात आहेत। सन्माननीय आयुक्तांचा अधिकार ते डावलला जात आहे असं मला तरी कुठेतरी वाटतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।